Hello students, today we are going to see the theory of mathematical logic for CET purpose. Now see first what is meant by statement. A statement is a declarative sentence which is either true or false but not both simultaneously, and statements are denoted by the small letters P, Q, R etc. ओके, म्हणजे असे सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणणार आहे की जे सेंटेन्स एकतर ट्रू असतील किंवा फॉल्स असतील पण ॲट अ टाईम दोन्ही पण नसतील. ठीक आहे, त्याला आपण म्हणणार आहे स्टेटमेंट म्हणणार आहे. म्हणजे समजा मी असं एक तुम्हाला सांगितलं उदाहरण, मॅथमॅटिक्स इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. हे जर मी सेंटेन्स विचारलं तर काही स्टुडंट्स असं म्हणतील की येस इट इज इंटरेस्टिंग, काही म्हणतील इट इज नॉट इंटरेस्टिंग. म्हणजे हे काहींच्या दृष्टीने ट्रू असेल, काहींच्या दृष्टीनं फॉल्स असेल. मग असं वाक्य असेल तर त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार नाही, इट इज नॉट अ स्टेटमेंट. पण समजा मी म्हटलं की चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, मून्स रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, तर हे स्टेटमेंट होणार आहे. ते कुणालाही तुम्ही विचारलं तरी ते प्रत्येकाचं उत्तर ते ट्रू असेल. किंवा समजा मी असं म्हटलं की दिल्ली इज नॉट इन इंडिया, तर हे स्टेटमेंट होईल का? येस, हे स्टेटमेंट होईल. हां, ते ट्रू आहे का फॉल्स आहे ते नंतरचा प्रश्न आला. ते फॉल्स असेल, दिल्ली इज नॉट इन इंडिया, दिल्ली ही भारतामध्ये नाही असं मी विचारलं तर हे स्टेटमेंट होईल का? कारण सगळ्यांचं उत्तर यासाठी असेल की ते फॉल्स आहे, दिल्ली ही भारतात नाही हे चुकीचं आहे, जे फॉल्स आहे, पण ते स्टेटमेंट आहे. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. ओके, म्हणजे स्टेटमेंट एकतर ट्रू पण असतं किंवा फॉल्स असतं, पण दोन्ही पण ॲट अ टाईम नसतं. ठीक आहे, मग ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट बघूया. इफ स्टेटमेंट इज ट्रू देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू, अँड इफ स्टेटमेंट इज फॉल्स देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू असते, आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स, म्हणजे ती एफनं दाखवतात ट्रूथ व्हॅल्यू त्याची. ठीक आहे, ट्रू आलं स्टेटमेंट तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टीनं दाखवतात, फॉल्स असेल तर कॅपिटल एफनं ट्रूथ व्हॅल्यू आपण दाखवतो. त्यानंतर सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय बघा, अ स्टेटमेंट विच कॅन नॉट बी स्प्लिट फर्दर इंटू 2 or more स्टेटमेंट्स इज कॉल्ड अ सिम्पल स्टेटमेंट. जे स्टेटमेंट आपल्याला 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्टेटमेंटमध्ये स्प्लिट करता येत नाही, वेगळं करता येत नाही, त्याला सिम्पल स्टेटमेंट म्हणणार आहे. आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? इफ स्टेटमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सिम्पल स्टेटमेंट्स देन इट इज कॉल्ड कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक सिम्पल स्टेटमेंट जर आपण जोडली तर त्याला म्हणणार आहे आपण कंपाऊंड स्टेटमेंट. जसं की इथं दिलं बघा, 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज ॲन इवन नंबर. 2 वाक्य देतात, 3 इज प्राईम नंबर आणि 4 इज ॲन इवन नंबर. तर ही 2 वाक्य जोडलेत, मग याला म्हणणार आहे आपण कंपाऊंड स्टेटमेंट. आणि ती 2 वाक्य अँड या वरनं जोडलेत. मग असे जे काही कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत जिथं 2 वाक्य जोडली जातात, ज्या शब्दानं जोडली जातात, म्हणजे अँड असेल किंवा ऑर असेल, तर हे जे काय सगळे आपण बघणार आहे ज्यानं जोडतो आपण कनेक्टिव्ज म्हणतो. तर पुढचा आपला पॉईंट आहे लॉजिकल कनेक्टिव्ज. लॉजिकल कनेक्टिव्हचा अर्थ काय? द वर्ड ऑर फ्रेज विच आर यूज टू कनेक्ट 2 स्टेटमेंट्स आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्ज. म्हणजे एखादा शब्द असेल किंवा एखादी फ्रेज असेल त्याला आपण लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणणार आहे. कधी? जर त्याने 2 स्टेटमेंट जर जोडली असतील तर त्याला म्हणणार आहे आपण लॉजिकल कनेक्टिव्ज. मग असे आपण 5 लॉजिकल कनेक्टिव्ज या चॅप्टरमध्ये बघणार आहे. मग ते 5 लॉजिकल कनेक्टिव्ज कोणत्या आहेत, त्याचं सिम्बॉल काय आहे, आणि त्याला लॉजिकमध्ये काय टर्म यूज केली जाते ते मी तुम्हाला आता इथं टेबलमध्ये सांगतो. तर पहिलं कनेक्टिव्ह आपण बघणार आहे अँड. अँड हे कनेक्टिव्ह म्हणजे 2 वाक्य अँडनं जोडली तर ते कनेक्टिव्ज आहे अँड. त्याचं सिम्बॉल आहे बघा असं ए सारखं आहे, फक्त मध्ये रेष नाही आहे, ए सारखंच आहे फक्त रेष नाही आहे मध्ये. आणि त्याला आपण लॉजिकमध्ये म्हणतो कंजंक्शन. टर्म्स यूज टू डिस्क्राईब द कनेक्टिव्ज, कंजंक्शन असं म्हणतात त्याला. दुसरं आहे कनेक्टिव्ज ऑर. ऑरचं सिम्बॉल व्ही सारखं आहे, व्ही. ऑर म्हणजे अँडच्या उलट आहे व्ही, आणि याला कंजंक्शन अँडला तर याला म्हणतात डिसजंक्शन. ओके, नंतर तिसरं कनेक्टिव्ह आपण बघणार आहे इफ देन. समजा 2 वाक्य इफ आणि देननं जोडली आहेत, म्हणजे इफ ट्रँगल इज इक्विलॅटरल देन इट इज इक्विअँग्युलर. मग इफ देननं 2 वाक्य जोडलेत, ट्रँगल इज इक्विलॅटरल आणि ट्रँगल इज इक्विअँग्युलर. मग ते इफ देननं जोडलेत तर त्याला आपण कंडिशनल म्हणतो किंवा
इम्प्लिकेशन म्हणतो आणि हे त्याचं सिम्बॉल आहे. ॲरोनं दाखवतो आहे आपण, ॲरो असं. ॲरो म्हणजे इफ देनचं सिम्बॉल आहे, त्याला म्हणतात कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन असं देखील म्हणतात. त्यानंतर आहे इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ. ओके. मग इफ अँड ओनली इफचं सिम्बॉल आहे टू साईडला ॲरो, म्हणजे डबल इम्प्लिकेशन पण त्याला म्हणतात. हे दोन्ही साईडला ॲरो दिला जातो, त्याचा सिम्बॉल आहे, त्याला म्हणतात. इथं कंडिशनल आहे इम्प्लाइजला, इफ देनला, आणि याला म्हणतात बाय कंडिशनल. आणि याला इम्प्लिकेशन म्हणतो आपण इफ देनला, तसं याला डबल इम्प्लिकेशन म्हणतात. डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल आपण त्याला म्हणतो. आणि शेवटचं कनेक्टिव्ह आहे ते म्हणजे नॉट. त्याचं हे सिम्बॉल आहे निगेशनचा, असा एस सारखा आहे, एस सारखं. फक्त एस असा आडवा केल्यागत एस तसं सिम्बॉल आहे, त्याला आपण निगेशन म्हणतो. लॉजिकच्या भाषेत त्याला म्हणतात निगेशन. नॉट त्याला निगेशन म्हणतो आणि त्याचं ते सिम्बॉल आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया कंजंक्शन. आता हे जे 5 लॉजिकल कनेक्टिव्ज बघितले, तर त्या 5 लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय आणि त्याचे ट्रूथ टेबल्स आपण आता बघणार आहे. कंजंक्शन म्हणजे काय? कंजंक्शन म्हणजे सांगितलं तुम्हाला अँडला कंजंक्शन म्हणतो आपण, त्याचं सिम्बॉल पण माहिती आहे. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाईंड युजिंग कनेक्टिव्ह अँड हा शब्द वापरून जर 2 वाक्य जोडली तर त्याला म्हणायचं कंजंक्शन. जसं की पी अँड क्यू, याला कंजंक्शन म्हणणार आहे, कारण पी आणि क्यू हे 2 अँडनं जोडलेत. ठीक आहे. मग पी आणि क्यू जर 2 वाक्य असतील, पी अँड क्यू आर स्टेटमेंट अँड इट इज जॉईन कंबाईंड बाय अँड, देन इट इज कॉल्ड कंजंक्शन. आणि ते सिम्बॉलिकली कसं लिहायचं, तर सिम्बॉलिकली पी अँड क्यू इथं लिहिलेलं आहे बघा. पी अँड क्यू 2 स्टेटमेंट अँडनं जोडली म्हणजे पी अँड क्यू, अशा प्रकारे ते लिहू शकतो आपण. अँडलाच पर्यायी शब्द पण आहेत की समजा बट दिला असेल, येट दिला असेल, दो, स्टील, मोर ओव्हर आर ऑल्सो यूज टू जॉईन 2 स्टेटमेंट, आणि ते पण अँडनंच डिनोट करतात, पी अँड क्यू. ओके. म्हणजे मी असं म्हटलं 2 + 3 = 5 अँड 2 × 3 = 9 असं मी म्हटलं. 2 × 3 = 9. तर हे 2 वाक्य आहेत. याला मी म्हटलं पी पहिलं वाक्य, दुसरं वाक्य म्हटलं क्यू. तर ती 2 वाक्य सिम्बॉलिकली असं लिहिता येतात, पी अँड क्यू. अशा पद्धतीनं ती 2 वाक्य लिहिता येतात. एक वाक्य पी, पहिलं वाक्य पी, दुसरं अँड आणि हे क्यू असं स्टेटमेंट आहे. मग याचा ट्रूथ टेबल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ह्या चॅप्टरमध्ये ट्रूथ टेबल खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या 5 ज्या कनेक्टिव्ह आहेत त्याचे ट्रूथ टेबल सगळे. मग पहिला आपण अँडचा ट्रूथ टेबल बघूया. अँड त्याचा ट्रूथ टेबल बघूया. ठीक आहे. अँडचा ट्रूथ टेबल. आता प्रत्येक ट्रूथ टेबल काढताना आता इथं 2च स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू 2 स्टेटमेंट आहेत. 2 स्टेटमेंट असतील तर आपल्याला इथं त्याच्या 4 पॉसिबिलिटीज येतात. जसं मी समजा एक कॉईन टॉस केला तर मला 2 पॉसिबिलिटी मिळतात, हेड आणि टेल. मी जर 2 कॉईन टॉस केले तर पॉसिबिलिटी आपल्याला कुठल्या मिळतील? एच हेड टेल किंवा टेल हेड आणि टेल टेल. जे 2 कॉईन टॉस केले तर 4 पॉसिबिलिटीज आपल्याला मिळतात. तसं 2 स्टेटमेंट असतील तर त्याच्या 4 पॉसिबिलिटीज आहेत. कुठल्या 4 पॉसिबिलिटीज? एकतर ते दोन्ही पण ट्रू असतील, किंवा एक ट्रू असेल एक फॉल्स, किंवा एक फॉल्स एक ट्रू, किंवा दोन्ही पण फॉल्स असतील, अशा त्याच्या पॉसिबिलिटी आहेत. मग हे ट्रूथ टेबल तयार करताना पी आणि क्यू हे सोपं आहे. कसं लिहायचं? सगळ्याला सारखंच आहे. ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स पहिला कॉलम, आणि क्यूच्या कॉलममध्ये अल्टरनेट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स हे फिक्स. सगळ्याला तुम्ही ट्रूथ टेबलमध्ये अशाच प्रकारे लिहायचं आहे. आणि मग अँड तुम्हाला काढायचं आहे. ह्या दोघांचं अँड, पी आणि क्यूमध्ये काय करायचं आहे? अँड तुम्हाला काढून इथं एक कॉलममध्ये लिहायचं आहे. मग ट्रू अँड ट्रू दोन्ही पण जर ट्रू असतील तर आन्सर येतं ट्रू. ट्रू अँड फॉल्स, एक जरी फॉल्स आला अँडमध्ये तर आन्सर येतं फॉल्स. इथं एक फॉल्स आहे, आन्सर फॉल्स. इथं दोन्ही फॉल्स आहेत, आन्सर आलं फॉल्स. म्हणजे अँडमध्ये ट्रू अँड फॉल्स एक जरी फॉल्स आला तरी आन्सर त्याचं फॉल्स येणार आहे. किंवा हे मी सांगतो तुम्हाला एक ट्रूला 1 म्हणा. 1 ट्रू म्हणजे काय? 1 सारखं आहे. ट्रूला आपण म्हणूया 1. ओके. ट्रू म्हणजे 1 आणि फॉल्सला म्हणूया 0. आणि अँड म्हणजे मल्टिप्लिकेशनसारखं आहे असं कन्सिडर करा. मल्टिप्लिकेशन. मग हे 1 आहे आणि हे ट्रू म्हणजे 1 आहे. इंटू केलं तुम्ही तर काय मिळणार आहे? 1. 1 इंटू हे फॉल्स म्हणजे 0. 1 × 0 0. 0 × 1 0. आणि 0 × 0 0. म्हणजे इथं तुम्हाला मल्टिप्लिकेशनसारखं हे ट्रीट करा. 1 0 घेऊन तुमच्या लक्षात राहील की ज्यावेळी दोन्ही ट्रू आहेत त्याच वेळी फक्त ट्रू येत आहे.
एक जरी फॉल्स आला तरी आन्सर तुमचं फॉल्स येतं. हा आहे अँडचा ट्रूथ टेबल. सिमिलरली डिसजंक्शन, त्याला आपण ऑर म्हणतो आहे. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाईंड बाय यूजिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर, जर दोन स्टेटमेंट ही ऑरनं जॉईन केली तर त्याला आपण म्हणणार आहे डिसजंक्शन. ऑरनं जॉईन केली तर मग पी ऑर क्यू दिले, समजा पी एक स्टेटमेंट आहे, क्यू एक काहीतरी स्टेटमेंट आहे, ते ऑरनं जोडली तर त्याचं सिम्बॉलिकली लिहायचं म्हटलं तर ते असं लिहिता येतं बघा, पी ऑर क्यू. पी ऑर क्यू, हे पी ऑर क्यूला आपण डिसजंक्शन म्हणतो आणि ते पी ऑर क्यू असं सिम्बॉलिकली लिहितात. मग ह्या ऑरचं पण ट्रूथ टेबल इथं बघूया आपण. ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे काय, ऑर, तर त्याचा ट्रूथ टेबल बघूया आपण. ठीक आहे, मग ऑरचा ट्रूथ टेबल आहे. इथं पण दोन स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. दोन स्टेटमेंट असले तर ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, आणि त्याचा ऑर फाइंड करायचं आहे. जसं अँडला मी म्हटलं की मल्टिप्लिकेशन, तसं ऑरला ॲडिशनसारखं ट्रीट करा. ॲडिशन, हे 1 आहे, हे 1 आहे आणि ॲडिशन करतो आहे. फक्त आता इथं आपल्याला दोनच नंबर आहेत, 1 आणि 0. पुढचे नंबर नाही आहेत, मग 1 + 1 इथं 1 आहे असं कन्सिडर करा. 2 येत नाही आहे ह्याच्यात. ठीक आहे, किंवा इथं बघा 1 हा 0 आहे, दोघांची ॲडिशन केली तर 1, हे 0 हे 1 आहे, ॲडिशन येईल 1. दोघं पण 0 आहेत, ॲडिशन येईल 0. इथं 1 1ला 1. म्हणजे ऑरमध्ये एक जरी ट्रू असला, ऑरसाठी एक जरी ट्रू असेल तर आन्सर तुमचं ट्रू येतं. आणि जिथं दोन्ही फॉल्स आहेत त्याच वेळी आन्सर फॉल्स येतं. ऑरचा टेबल बघताना, पी ऑर क्यू घेताना. आणि पी अँड क्यूला काय सांगितलं मी, दोघातला एक जरी कोण फॉल्स असला तरी आन्सर येणार आहे फॉल्स. एक जरी फॉल्स असला तरी दोघातला. आणि ऑरला एक जरी ट्रू असलं तरी आन्सर येतं त्याचं ट्रू. एक जरी ट्रू असलं तरी, ट्रू ऑर फॉल्स म्हटलं तर आन्सर ट्रू येणार आहे. ठीक आहे, हा आहे डिसजंक्शनचा टेबल. त्याच्यानंतर आहे कंडिशनल किंवा त्याला म्हणतो आपण इम्प्लिकेशन. कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन म्हणजे काय, जर दोन वाक्य आपण इफ देननं जोडली तर त्याला म्हणणार आहे आपण कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. म्हणजे इफ पी देन क्यू इज कॉल्ड कंडिशनल. आणि ते सिम्बॉलिकली कसं लिहितात बघा, पी इम्प्लाइज क्यू, इथं ॲरोनं दाखवलं, किंवा हे पी इम्प्लाइज क्यू, हे असं सिम्बॉलिकली दाखवतात ते. ठीक आहे, मग इथं कंडिशनललाच पॅरलल किंवा इक्वॅलन्स, पी इज सफिशियंट फॉर क्यू किंवा क्यू फॉलोज फ्रॉम पी, असे देखील वर्डिंग यूज केलं जातं. आणि हे रीड करताना कसं रीड करतात तर पी इम्प्लाइज क्यू असं रीड करतात. पी इम्प्लाइज क्यू असं, इम्प्लाइज म्हणतो आपण त्याला, इम्प्लाइज, पी इम्प्लाइज क्यू असं रीड करतात. मग ह्या कंडिशनलचा आपण ट्रूथ टेबल बघूया. ठीक आहे, सोपं आहे कंडिशनलचा पण ट्रूथ टेबल किंवा इम्प्लिकेशनचा म्हणतो आहे. बघा इथं ॲरो दाखवला आहे, ॲरो. ठीक आहे, मग मी इथं ॲरो काढतो, मला पी इम्प्लाइज क्यू काढायचं आहे. पी इम्प्लाइज क्यू इकडे शेवटच्याला, पहिले दोन सेमच बरं का, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, हे सेमच आहे पहिल्याला. फक्त आता मला इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. मग इम्प्लिकेशन घेताना लक्षात घ्या की हा ॲरो मी काढतो आहे ना, तर ॲरोच्या समोर काय येतं आहे ते लिहा. ॲरोच्या समोर ट्रू आहे, ट्रू लिहिलं. ॲरोच्या समोर फॉल्स आहे, फॉल्स लिहिलं. ॲरोच्या समोर ट्रू आहे, ट्रू लिहिलं. हां, फक्त जिथं दोन्ही पण फॉल्स आहेत ना त्याचा आन्सर मात्र ट्रू येतं आहे. तेवढं फक्त हा बदल तेवढं लक्षात ठेवा. जिथं दोन्ही फॉल्स आहेत, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, त्याचा आन्सर मात्र ट्रू आहे. अदरवाईज हे बाकी सगळ्याला काय म्हणतो आपण, ॲरोच्या समोर जे दिलं आहे ते ट्रू ट्रू, फॉल्स इथं फॉल्स, ट्रूला ट्रू, फक्त दोन्ही फॉल्स आहेत त्याचं आन्सर आलं ट्रू. त्यानंतर बाय कंडिशनल किंवा त्याला आपण म्हणतो डबल इम्प्लिकेशन. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड यूजिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ, देन इट इज कॉल्ड ॲज बाय कंडिशनल. म्हणजे जर एखादी दोन वाक्य आपण इफ अँड ओनली इफनं जर जोडली तर त्याला आपण म्हणणार आहे बाय कंडिशनल किंवा त्यालाच म्हणणार आहे डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, मग त्याच्यासाठी सिम्बॉलिक फॉर्म कसा आहे त्याचा बघा, पी डबल इम्प्लाइज क्यू. मग सिम्बॉल सांगितलंच मी तुम्हाला. ठीक आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू. मग अशी पी इम्प्लाइज क्यू म्हणायचं होता, हे पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणलं तरी चालेल, किंवा पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय म्हटलं तरी चालेल, इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय. ओके, बाय कंडिशनलचा ट्रूथ टेबल आपण बघूया. दोन स्टेटमेंट तर तसेच, पी क्यू तसंच, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ते सेम. ठीक आहे, ट्रू फॉल्स ते सेम सगळं आलं. आता बघा डबल इम्प्लिकेशन आहे, डबल नावच आहे त्याचं, डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल म्हणतो आहे आपण. बाय म्हणजे दोन.
मग जिथं दोन्ही पण जिथं सेम आहेत ट्रूथ व्हॅल्यूज, म्हणजे इकडं पण ट्रू आहे, इकडं पण ट्रू आहे, या बाजूला पण फॉल्स आहे, या बाजूला पण फॉल्स आहे, अशा वेळी तुमचा आन्सर येतं ट्रू. बघा, दोन्ही ट्रू आहेत तिथं ट्रू, दोन्ही फॉल्स आहेत त्याचं पण ट्रू, आणि एक ट्रू एक फॉल्स असेल, एक ट्रू एक फॉल्स असेल तर आन्सर येते फॉल्स. म्हणजे जिथं दोन्ही पण फॉल्स आहेत किंवा दोन्ही पण ट्रू आहेत, दोन्ही फॉल्स किंवा दोन्ही ट्रू, त्याचा आन्सर येणार आहे ट्रू. अदरवाईज काय आन्सर येते फॉल्स. म्हणजे डबल एंट्री जिथं सारख्या आहेत, एफ एफ किंवा ट्रू ट्रू, त्याचा आन्सर ट्रू येणार आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर 5 नंबरचा आहे लॉजिकल कनेक्टिव्ह, निगेशन ऑफ स्टेटमेंट. निगेशन म्हणजे काय, तर कनेक्टिव्ह बघा, नॉट जर यूज केला असेल, नॉट हा वर्ड जर यूज केला असेल तर त्याला म्हणतो आपण निगेशन ऑफ पी, आणि त्याचं हे सिम्बॉल आहे बघा, असं निगेशन ऑफ पी, असं. दिस इज द सिम्बॉल ऑफ निगेशन, इथं दिलं आहे बघा निगेशनचं सिम्बॉल कसं आहे ते. तर ॲक्च्युली इथं हे नॉट हे फक्त ओनली वन स्टेटमेंटवरती आपण ऑपरेट करतो. ऑपरेट्स द कनेक्टिव्ह नॉट इज ऑपरेट ऑन ओनली वन स्टेटमेंट. फक्त आपण युनिफॉर्मिटी इथं बघा, स्टील फॉर द सेक ऑफ युनिफॉर्मिटी इट इज ऑल्सो कॉल्ड अ कनेक्टिव्ह. ते युनिफॉर्मिटी असण्यासाठी आपण त्याला कनेक्टिव्ह म्हटलं. इथं काय दोन वाक्य जोडत नाही आहे. नॉट हे फक्त एकाच स्टेटमेंटवरती आपण ऑपरेट करतो. मग नॉटचा टेबल बघूया आपण. एकाच स्टेटमेंटवरती ऑपरेट होतं आहे. मग एकच स्टेटमेंट आहे. मग जसं सांगितलं, एकच कॉईन टॉस केला तर हेड आणि टेल दोनच शक्यता मिळतात. एकच स्टेटमेंट असेल तर दोनच शक्यता आहेत, एकतर ट्रू असेल किंवा एकतर फॉल्स असेल, याच्या व्यतिरिक्त मिळणार नाही आहे. त्यामुळं मग याचा निगेशनचा ट्रूथ टेबल बघूया. पी दिला असेल तुम्हाला तर ट्रू किंवा फॉल्स असं लिहून घ्या, आणि त्याचं निगेशन करताना ट्रूचं निगेशन फॉल्स होतं आहे, फॉल्सचं निगेशन काय होतं आहे ट्रू. तर हे झालं निगेशन ऑफ स्टेटमेंट. आणि इथं एक नोट दिली आहे, निगेशन ऑफ अ स्टेटमेंट इज द स्टेटमेंट इटसेल्फ. म्हणजे जर तुम्ही निगेशन पी काढलं तर तुम्हाला पी फक्त मिळणार आहे. म्हणजे डबल निगेशन घेतलं की ते पी स्टेटमेंट जे आहे ते ॲज इट इज तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय. आता स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, किंवा त्याला प्रपोजिशन पण म्हणतात, प्रपोजिशन किंवा स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे. आता स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय बघा, म्हणजे जे काही आपण पी क्यू आर हे जे लेटर्स आहेत स्टेटमेंट असतील, पी क्यू आर ही जी सगळी स्टेटमेंट आपण वेगवेगळ्या कनेक्टिव्ज वापरून लिहितो. म्हणजे इथं पी इम्प्लाइज क्यू दिलं आहे किंवा पी अँड क्यू दिलं आहे, निगेशन ऑर वापरलं आहे. म्हणजे समजा मी म्हटलं पी इम्प्लाइज क्यू अँड आर असं आपण दिलं तर हे जे आहे तर याला म्हणायचं स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे. बघूया एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कळेलच कुठले स्टेटमेंट पॅटर्न, मी नंतर सांगेल तुम्हाला. लॉजिकल इक्विवॅलन्स म्हणजे काय बघा. लॉजिकल इक्विवॅलन्स म्हणजे काय, दोन स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी इक्विवॅलंट इफ देअर ट्रूथ टेबल्स आर आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे सेम. जर दोन स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल जर सेम आला तर त्याला आपण म्हणणार आहे दे आर लॉजिकली इक्विवॅलन्स. आणि समजा ए बी हे दोन इक्विवॅलंट आहेत तर ते असं डिनोट करतो आपण, ए इज इक्विवॅलन्स टू बी. मध्ये 3 लाईन्स लिहितो आहे आपण, ए इज इक्विवॅलन्स टू बी. ठीक आहे. याला लॉजिकल इक्विवॅलन्स म्हणतात. त्यानंतर आहे टोटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी. आता ट्रूथ टेबल मी तुम्हाला मगाशी सांगितलं. समजा तुम्ही एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार केला. ठीक आहे. पहिला आता मी टोटॉलॉजी म्हणजे काय सांगतो. समजा आपण एखादा ट्रूथ टेबल तयार केला आणि ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर लास्टच्या कॉलममध्ये जर आपल्याला सगळ्याच ट्रूथ व्हॅल्यू ह्या ट्रू मिळाल्या, ट्रू 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 ट्रू, ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज आर ट्रू इन द लास्ट कॉलम, देन इट इज कॉल्ड अ टोटॉलॉजी. A statement pattern whose truth value is true for all possible combination of truth values of its prime component is called tautology. म्हणजे सगळेच जर शेवटच्या कॉलममध्ये ट्रू आले सगळे तर त्याला म्हणायचं टोटॉलॉजी. अँड वी डिनोट टोटॉलॉजी बाय स्मॉल टी. स्मॉल टीनं टोटॉलॉजी डिनोट केलं जातं. तसं कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, जर तुम्ही ट्रूथ टेबल तयार केला आणि ट्रूथ टेबलमध्ये सगळेच तुम्हाला शेवटी फॉल्स मिळाले, सगळेच तुम्हाला काय मिळाले फॉल्स मिळाले शेवटी लास्ट कॉलमला, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन. कळतं आहे. ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज आर फॉल्स, सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स मिळाल्या शेवटच्या कॉलमला तर त्याला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन. अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल सी. स्मॉल सीनं कॉन्ट्राडिक्शन दाखवतात. आणि कॉन्टिंजन्सी. कॉन्टिंजन्सी म्हणजे काय, असा स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर टोटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन इज कॉल्ड कॉन्टिंजन्सी.
म्हणजे ते टोटॉलॉजी पण नाही आणि कॉन्ट्राडिक्शन पण नाही, त्याला आपण म्हणणार आहे कॉन्टिंजन्सी. म्हणजे उदाहरणार्थ समजा ते मिक्स आहे, ट्रू आहे, फॉल्स आहे, ट्रू ट्रू समजा इथं, मग एक फॉल्स अँड ट्रू असे मिक्स आहेत, तर त्याला म्हणतो आपण कॉन्टिंजन्सी. हे टोटॉलॉजी होत नाही किंवा हे कॉन्ट्राडिक्शन पण होत नाही, मग त्याला म्हणायचं आपण कॉन्टिंजन्सी. ठीक आहे. हे क्वांटिफायर्स ड्युअल मी नेक्स्ट पॉईंटमध्ये सांगेल तुम्हाला. तर इथं कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय? फॉर इम्प्लिकेशन P implies Q we can obtain 3 implications called कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. इम्प्लिकेशन तुम्हाला दिलं असेल P implies Q, तर त्याच्यापासून आपल्याला अजून 3 इम्प्लिकेशन मिळतात की जे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण त्याला म्हणू शकतो. मग कशाला म्हणायचं कॉन्व्हर्स, कशाला इनव्हर्स म्हणायचं आणि कशाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह ते बघूया. कॉन्व्हर्स ऑफ P implies Q. P implies Q असं स्टेटमेंट दिलं असेल आणि ह्याचा जर कॉन्व्हर्स विचारला तुम्हाला, तर त्याचा कॉन्व्हर्स येतो Q implies P. म्हणजे उलट झालं आहे बघा. P implies Qच्या काय झाले उलट, Q implies P. याला म्हणायचं कॉन्व्हर्स Q implies Pला. कोणाचा कॉन्व्हर्स? P implies Qचा कॉन्व्हर्स Q implies P. देन इनव्हर्स ऑफ P implies Q इज इनव्हर्स. P implies Qच्या इनव्हर्सला काय झालं बघा, निगेशन ऑफ P implies निगेशन ऑफ Q. फक्त P implies Q जे दिलं आहे त्याला फक्त निगेशन साईन जोडलं आहे, तो झाला इनव्हर्स P implies Qचा. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघा तिसरं, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ P implies Q इज कॉल्ड निगेशन Q implies निगेशन P. म्हणजे जो तुमचा म्हणजे बघा P implies Qचा कॉन्व्हर्स काय येतो, तर ह्याच्या उलट येतो Q implies P. इनव्हर्स विचारला आपल्याला, तर काय केलं आहे आपण P Qलाच फक्त निगेशन जोडलं आहे, P अँड Qला फक्त काय केलं आहे निगेशन जोडलं आहे. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हला काय होतं आहे, हे जे आहे इनव्हर्स त्याच्या उलट करायचं, जे निगेशन Q implies निगेशन P. म्हणजे बघा हे निगेशन Q आधी लिहिलं आहे, निगेशन Q इथं आधी लिहिलं आहे आणि नंतर मग हे निगेशन P इकडे लिहिलं आहे, निगेशन Q implies निगेशन P. ओके. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. ओके, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. तर बघा निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशनचं सिम्बॉल माहीतच आहे आपल्याला. तर P कंजंक्शन म्हणजे काय, तर अँड आपल्याला माहिती आहे. कंजंक्शन म्हणजे अँड, मगाशी सांगितलं तुम्हाला. अँडचं समजा तुम्हाला निगेशन काढायचं आहे, तुम्हाला विचारलं निगेशन, तर त्याच्यासाठी काय आहे बघा फॉर्म्युला, म्हणजे P अँड Q दिलं आहे ब्रॅकेटमध्ये आणि त्याचं निगेशन काढायचं, बाहेर निगेशनचं सिम्बॉल आहे. तर तुम्हाला हे निगेशन सिम्बॉल आत दिलं तर पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन अँडच्या ऐवजी ऑर होईल आणि दुसऱ्याचं निगेशन बघा इथं अँड होतं, अँडच्या ऐवजी इथं ऑर झालेलं आहे. आणि दोन्ही स्टेटमेंट कसे झालेत, निगेशन झालं दोन्ही स्टेटमेंटचं. ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा इथं 6 इज इवन अँड परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे 6 हा इवन नंबर आहे आणि तो परफेक्ट नंबर पण आहे आणि अँड वापरलं आहे. आणि ह्याचं जर निगेशन काढायचं आपल्याला असेल, निगेशन P अँड Qचं निगेशन, तर काय होतं आहे, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन करा, अँडच्या ऐवजी ऑर लिहा आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं पण निगेशन करा. मग इथं काय होणार, या वाक्यामध्ये काय होईल, याचं निगेशन 6 इज नॉट इवन, अँडच्या ऐवजी ऑर परफेक्ट नंबर आहे त्याचं निगेशन नॉट परफेक्ट नंबर. म्हणजे या वाक्याचं हे काय झालं, निगेशन झालं याच्याप्रमाणे, ह्या फॉर्म्युलाप्रमाणे. तसाच डिसजंक्शनचा पण निगेशनचा फॉर्म्युला, डिसजंक्शन म्हणजे ऑर, P ऑर Q दिलं असेल आणि त्याचं निगेशन विचारलं तर सेम याच्यासारखंच आहे. फक्त काय होतं आहे, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन करायचं, ऑरच्या ऐवजी अँड लिहायचं आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. इथं काय झालं, अँडच्या ऐवजी ऑर पहिल्या ह्याच्यात, अँडच्या ऐवजी ऑर, दुसऱ्या ह्याच्यात काय ऑरच्या ऐवजी अँड. आणि हे बाहेरचं निगेशन सिम्बॉल आतमध्ये द्यायचं दोघांना पण, निगेशन P अँड निगेशन Q. हे जे दोन रूल्स आहेत, दोन लॉ आहेत बघा, निगेशन P अँड Qचा, निगेशन P ऑर निगेशन Q अँड निगेशन P ऑर Qचा लॉ, निगेशन P अँड निगेशन Q. तर ह्या लॉला आपण म्हणतो डी मॉर्गन्स लॉ. दिस इज कॉल्ड डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, त्याला डी मॉर्गन्स लॉ म्हणणार आहे आपण. त्यानंतर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशनचं निगेशन. इम्प्लिकेशन म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, इम्प्लाइज P implies Q, त्याला आपण म्हणतो इम्प्लिकेशन
किंवा कंडिशनल पण म्हणतो, त्याचं निगेशन काढायचं. तर त्यासाठी एक हे गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजेत की पी इम्प्लाइज क्यू हे निगेशन पी ऑर क्यूच्या इक्वल असतं, इक्विवॅलन्स असतं. हे तुम्ही ट्रूथ टेबलनं व्हेरीफाय करू शकता. पी इम्प्लाइज क्यू इज इक्वॅलन्स टू निगेशन पी ऑर क्यू. मग आता मला ह्या पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काढायचं आहे. मग दोन्ही बाजूचं मी निगेशन घेतलं. या दोन्ही बाजूचं काय करूया आपण, निगेशन घेऊया. या दोन्ही बाजूचं निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इक्वल टू निगेशन ऑफ याचं निगेशन पी ऑर क्यू. मग इथं आत्ता जो आपण वरती रूल बघितला, मध्ये ऑर दिला आहे, हा ऑरचा रूल इथं आत्ता घेतला होता आपण, तो जर इथे अप्लाय केला तर पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, मग निगेशन पीचं निगेशन केलं तर काय होईल, पी राहील फक्त, ऑरच्या ऐवजी अँड, आणि दुसऱ्याचं निगेशन म्हणजे निगेशन क्यू. मग निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू पी अँड निगेशन क्यू. ओके, मग हे लक्षात ठेवा, हा रिझल्ट लक्षात ठेवा, हा पण रिझल्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट रिझल्ट आहे हा आणि हा कळाला की तुम्हाला याचं निगेशन कसं काढायचं ते माहिती आहे. दोन्ही बाजूचं निगेशन घ्यायचं, निगेशन घेतलं की हा रूल वापरला, पहिल्याचं निगेशन, मग निगेशन ऑफ निगेशन पी ऑरच्या ऐवजी अँड, आणि दुसऱ्याचं निगेशन क्यू, मग पी अँड निगेशन क्यू असं तुम्हाला आन्सर मिळतं. ठीक आहे. आणि यातलं शेवटचा पॉईंट निगेशन ऑफ बाय कंडिशनल म्हणजे डबल इम्प्लिकेशन असतं, ते डबल इम्प्लिकेशन. तर हेच तुम्हाला असं पण लिहिता येतं की पी इम्प्लाइज क्यू, पी हा क्यूकडे जातो आहे, अँड क्यू इम्प्लाइज पी, क्यू हा पीकडे येतो आहे. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, त्याला म्हणतो आपण बाय कंडिशनल. आणि मग ह्याचं जर आपण निगेशन घेतलं दोन्ही बाजूचं, बघा याचं मी दोन्ही बाजूचं जर निगेशन घेतलं, आता मध्ये सिम्बॉल कुठलं आहे, अँड, बघा इथं कंजंक्शनचं दिलं तर अँड सिम्बॉल असेल तर निगेशन होतं ना, काय होतं, पहिल्याचं निगेशन अँडच्या ऐवजी ऑर, आणि दुसऱ्याचं पण निगेशन, तो रूल इथे अप्लाय करू. पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन म्हणजे ह्याचं निगेशन, पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन, अँड दिला आहे ना मध्ये, त्याच्याऐवजी येणारे ऑर, तर ऑर दिला आहे, आणि दुसऱ्या ब्रॅकेटचं निगेशन, या दुसऱ्या ब्रॅकेटचं पण निगेशन, म्हणजे इथला रूल आपण वापरला डिमॉर्गन्स लॉ. आता डिमॉर्गन्स लॉ वापरल्यानंतर आता परत या स्टेपला काय केलं आहे बघा, हे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय आहे, इथं दिलं आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज, काय येतं निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, पी अँड निगेशन क्यू, तेच इथं लिहिलं आहे. याचं निगेशन येतं पी अँड निगेशन क्यू, ऑर तसंच, इथला ऑर तसाच, आणि निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी काय येईल, तर बघा ह्याचं निगेशन कसं आलं आहे बघा, पी स्टेटमेंट तसंच राहिलं आहे, अँड सिम्बॉल, आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन, तसं इथं काय होईल, पहिलं क्यू स्टेटमेंट तसंच इथलं, अँड दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन, अँड निगेशन पी. मग हे झालं तुमचं निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू.